नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 यामधील प्रकरण 8 धातू विज्ञान याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण धातू विज्ञान ह्या घटकाचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. खनिजांपासून धातूंचे निष्कर्षण व उपयोगासाठी शुद्धीकरण या संबंधीचे विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजे धातू विज्ञान. आता धातूंचा आढळ म्हणजे धातू आपल्याला कुठे सापडतात, तर बरेचसे धातू क्रियाशील असल्यामुळे निसर्गात मुक्त अवस्थेत सापडत नाहीत, तर ते त्यांच्या ऑक्साईड, कार्बोनेट, सल्फाईड, नायट्रेट अशा क्षारांच्या रूपात संयुक्त अवस्थेत आढळतात. मात्र सर्वात अक्रियाशील धातू की ज्यांच्यावर हवा, पाणी आणि इतर नैसर्गिक घटकांचा परिणाम होत नाही, उदाहरणार्थ सोने, चांदी, प्लॅटिनम हे धातू साधारणपणे मुक्त अवस्थेत आढळून येतात. धातूंची जी संयुगे अशुद्धीसह निसर्गात आढळतात त्यांना खनिजे असे म्हणतात. ज्या खनिजांपासून सोयीस्करपणे आणि फायदेशीररित्या धातू वेगळा करता येतो त्यांना धातुके म्हणतात. धातुकांमध्ये धातूच्या संयुगांबरोबर माती, वाळू व खडकीय पदार्थ अशा अनेक प्रकारच्या अशुद्धी असतात. या अशुद्धींना मृदा अशुद्धी असे म्हणतात. विलगीकरणाच्या विविध पद्धती वापरून धातूंचे त्यांच्या धातुकांपासून निष्कर्षण करता येते. धातुकांपासून धातूंचे शुद्ध स्वरूपात निष्कर्षण करण्याच्या क्रियेचा धातुविज्ञानात समावेश होतो. बहुधा धातुकांच्या खाणींमधून खनिजे बाहेर काढून तेथेच त्यांच्यातील मृदा अशुद्धी वेगवेगळ्या पद्धती वापरून धातुकांपासून वेगळ्या केल्या जातात. त्यानंतर ती धातुके धातू निर्माण करतात त्या ठिकाणी वाहून नेऊन तेथे धातूचे शुद्ध स्वरूपात निष्कर्षण करतात. त्यानंतर धातूला शुद्धीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धती वापरून जास्तीत जास्त शुद्ध करतात. या सर्व प्रक्रियेला धातू विज्ञान म्हटले जाते. आता आपण धातू विज्ञानाची मूलतत्वे काय आहेत ती बघूयात. धातुकांपासून शुद्ध स्वरूपात धातू मिळवण्याचे पुढील टप्पे पुढील प्रमाणे आहेत. त्यातला पहिला आहे धातुकांचे संहतीकरण. धातुकांपासून मृदा अशुद्धी वेगळ्या करण्याच्या प्रक्रियेस धातुकांचे संहतीकरण म्हणतात. या प्रक्रियेत धातुकांमधील इच्छित धातूंच्या संयुगांची संहती वाढवण्यात येते. यासाठी विविध मार्ग वापरतात, पण नेमका कोणता मार्ग वापरायचा हे मात्र धातुकांमधील इच्छित धातूंच्या भौतिक गुणधर्मांवर आणि धातुकातील मृदा अशुद्धीवर अवलंबून असते. तसेच हे धातूंच्या अभिक्रियाशीलतेवर आणि शुद्धीकरणाच्या उपलब्ध सुविधांवर अवलंबून असते. संहतीकरण करताना पर्यावरणाच्या प्रदूषणास कारणीभूत अशा विविध बाबींचा विचार प्रामुख्याने केला जातो. धातूंचे संहतीकरण करण्याच्या काही सामान्य पद्धती पुढील प्रमाणे आहेत. त्यातील पहिली गुरुत्वीय विलगीकरण पद्धत. गुरुत्वीय पद्धतीचा वापर करून जड धातुकांचे कण हलक्या मृदा अशुद्धीच्या कणांपासून सहजतेने वेगळे करता येतात. हे विलगीकरण करण्याच्या प्रक्रिया पुढील प्रमाणे आहेत. त्यातली पहिली प्रक्रिया आहे विल्फली टेबल पद्धत. विलगीकरणाच्या या पद्धतीत लाकडाचे अरुंद पातळ असे तुकडे कमी उताराच्या पृष्ठभागावर लावून हे विल्फली टेबल तयार केले जाते. इथे आकृती 8.8 मध्ये तुम्हाला हे दिसतंय. हे टेबल सतत कंपन पावत ठेवलेले असते. या टेबलावर धातुकाची भुकटी टाकली जाते. ही धातुकांची भुकटी धातुकांचे लहान तुकड्यांपासून बॉल मिल वापरून तयार केले जातात. पाण्याचा प्रवाह टेबलच्या वरच्या बाजूने सोडला जातो. यामुळे हलक्या मृदा अशुद्धी पाण्याच्या प्रवाहाबरोबर दूर होऊन जातात. ज्यामध्ये धातुकांचे प्रमाण जास्त असते आणि मृदा अशुद्धीचे प्रमाण कमी असते असे सर्व जडकण छोट्या लाकडी तुकड्यांच्या मागे अडून राहतात व त्यांच्यामधील खाचांमधून पुढे गोळा होतात. इथे तुम्हाला ह्या आकृतीवरनं हे समजलं असेल त्यांनी काय पद्धती ही विलगीकरणाची काय पद्धत आहे ती. त्यानंतर पुढची पद्धत आहे जलशक्तीवर आधारित विलगीकरण पद्धत. आता जलशक्तीवर आधारित विलगीकरण पद्धतीमध्ये गिरणीवर आधारित कार्य चालते. गिरणीत दळताना वापरतात त्या प्रकारचे एक निमुळते भांडे असते जे खालच्या बाजूने निमुळत्या हौदासारख्या भांड्यात उघडलेले असते. हौदाला वरच्या बाजूस पाणी बाहेर जाण्यासाठी एक तोटी असते. तसेच खालून पाणी सोडण्यासाठी एक नळी बसवण्यात आलेली असते. बारीक दळलेले धातूक वरून हौदात टाकले जातात. हौदाच्या खालच्या बाजूने पाण्याचा प्रवाह अतिशय वेगाने वरील दिशेने सोडला जातो. मृदा अशुद्धी हलक्या असतात. हलक्या असल्याने त्या हौदाच्या वरच्या तोटीतून पाण्याच्या प्रवाहाबरोबर बाहेर वाहून जाऊन वेगळ्या जमा होतात. त्याचबरोबर जड धातुकांचे कण
हौदाच्या खालच्या बाजूने तळात गोळा केले जातात. थोडक्यात सांगायचे झाले तर ही पद्धत गुरुत्वाकर्षणाच्या नियमावर आधारित असते, ज्यामुळे समान आकाराचे कण त्यांच्या विशिष्ट वजनामुळे पाण्याच्या मदतीने वेगळे केले जातात. 8.9 या आकृतीमध्ये जलशक्तीवर आधारित विलगीकरण कशा पद्धतीने करतात ते आपल्याला त्यांनी दाखवलेलं आहे.